नमस्कार महाराष्ट्रातल्या सर्व भावी अधिकारी विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो. 24 नोव्हेंबर 2025ला भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणजे चीफ जस्टिस ऑफ इंडिया, ते पण 53वे म्हणून न्यायमूर्ती सूर्यकांत शपथ घेतील. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या मार्फत त्यांना ही शपथ देण्यात येईल. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे त्यांना या पदावर विराजमान किंवा आरूढ होण्यापूर्वीच ते वेगवेगळ्या गोष्टींसाठी चर्चेत आहे. तर त्या नेमक्या कोणकोणत्या बाबी आहे ज्यामुळे ते चर्चेमध्ये आहे त्या पदावर जाण्यापूर्वी, त्यावर एक नजर टाकूया. इंटरेस्टिंग व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत बघत राहा. त्या सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाईटनुसार त्यांच्याजवळ सध्याच्या परिस्थितीमध्ये 8 कोटी रुपयांपेक्षा जास्त मुदत ठेवी आहे आणि यापैकी 4 कोटी 23 लाखांच्या भविष्य निर्वाह निधी आहे. आणि हे स्वतः त्यांनी अधिकृतरित्या घोषित केलेली संपत्ती आहे सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाईटवर. या व्यतिरिक्त त्यांच्याकडे 16 FD आहे आणि हिंदू अनडिवायडेड फॅमिलीच्या नावाखाली 15 FD आहे, ज्यांची किंमत जवळपास 1 कोटी 92 लाख 24,317 रुपये आहे. याशिवाय त्यांच्या पत्नीकडे 6 FD आहे, 6 FD. एवढंच नाही तर न्यायमूर्ती सूर्यकांत यांची स्थावर मालमत्ता, स्थावर म्हणजे जमीन म्हणतो आपण, स्थिर मालमत्ता, यामध्ये चंदीगडच्या सेक्टर 10 मध्ये एक कॅनॉल घर समाविष्ट आहे, जे त्यांच्या पत्नी आणि हिंदू अनडिवायडेड फॅमिली यांच्या मालकीचे आहे. हरियाणाच्या पंचकुला जिल्ह्यातील गोलपुरा गावात 13.5 एकर शेतीयोग्य जमीन आहे, ज्यामध्ये 300 चौरस यार्डचा एक भूखंड म्हणजे प्लॉट सुद्धा आहे. एवढ्या संपत्तीसह या व्यतिरिक्तही त्यांच्या मुलींच्या नावाने, त्यांच्या परिवारातल्या इतर सदस्यांच्या नावाने जी संपत्ती आहे ती तुम्हाला सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाईटवर पाहायला भेटून जाईल. पण वरचेवर त्यांनी घोषित केलेल्या संपत्तीचा ही एक झलक आहे. आणि सरन्यायाधीशपदी भूषवणारे हरियाणातले पहिले न्यायाधीश ते ठरणार आहे. म्हणून नाही का तुम्हाला एक्झाममध्ये ही माहिती, चालू घडामोडीमध्ये येणारे प्रश्न तुम्हाला कामी येऊ शकतं. तुम्हाला माहिती आहे की याच वर्षी जो राज्यसेवेचा 9 नोव्हेंबर 2025ची पूर्व परीक्षेचा पेपर आहे, यामध्ये चालू घडामोडी एका हाय लेवलवर गेलं होतं, टफ लेवलवर. त्यानुसार या व्हिडिओला बघा आणि हे वाक्य तुमच्या परीक्षेसाठी फार महत्वाचं आहे. सरन्यायाधीश पद भूषवणारे हरियाणातले पहिले न्यायाधीश, हरियाणातले, आणि त्यांचा कार्यकाळ जवळपास 15 महिन्यांचा, 1 वर्षापेक्षा जास्त आहे. तर ते 9 फेब्रुवारी 2027ला निवृत्त होतील. तर 24 नोव्हेंबर 2025ला पदभार स्वीकारतील. 9 फेब्रुवारी 2027 म्हणजे सुमारे 15 महिने ते भारताचे चीफ जस्टिस ऑफ इंडिया राहतील. आणि 15 महिन्याचा कार्यकाळ एखाद्या चीफ जस्टिस ऑफ इंडियासाठी अत्यंत मोठा काळ मानण्यात येतो. या 15 महिन्यामध्ये त्या मोठमोठ्या क्रांतिकारी पावलं उचलू शकतात, अनेक रिव्होल्युशनरी किंवा क्रांतिकारी निर्णय देऊ शकतात, ऐतिहासिक निर्णय देऊ शकतात. त्यांच्याकडून आता नेमकी सर्वसामान्य नागरिकांची हीच अपेक्षा आहे आणि शिक्षित वर्गांची सुद्धा हीच अपेक्षा आहे. अशा काळामध्ये जिथे सध्या भारतामध्ये अनेक घटनात्मक संस्थांकडून अपेक्षा भंग झालेला आहे. 24 मे 2019 रोजी ते सर्वोच्च न्यायालयात रुजू झाले. आणि परीक्षेच्या दृष्टीने तुम्हाला हे पण विचारतात की सर्वोच्च न्यायालयामध्ये रुजू होण्यापूर्वी ते कोणत्या प्रदेशात किंवा कोणत्या राज्याचे मुख्य न्यायाधीश होते. तर ते हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणजे चीफ जस्टिस होते. आता ते भारताचे चीफ जस्टिस ऑफ इंडिया बनत आहे. आणि त्यापूर्वी ते पंजाब आणि हरियाणा न्यायालयामध्ये सुद्धा न्यायाधीश होते. ही माहिती तुम्हाला म्हणजे एक्झाममध्ये यातून कोणतंही एक स्टेटमेंट येणार, त्यांच्या संपत्तीबाबत तर येणार नाही, तो चर्चेचा विषय आहे. पण एक्झाममध्ये ते हरियाणा राज्यातून सरन्यायाधीश बनणारे पहिले व्यक्ती आहे. आणि यापूर्वी ते हिमाचल प्रदेशच्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते. आणि त्यांनी 2019 मध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये त्यांनी त्यांची नाका पदोन्नती झाली. आणि त्यांचा कार्यकाळ किती आहे यापैकी तुम्हाला एक्झाममध्ये प्रश्न विचारू शकतात. आता त्यांच्या गाजलेल्या सर्वात महत्त्वाच्या प्रकरणापैकी, जिथे त्यांनी स्वतःहून आपले निरीक्षण नोंदवले, त्यांचे ऑब्झर्वेशन म्हणजे त्यांनी स्वतःचे जे निकाल लिहिले, स्वतःचे जे वाक्य लिहिले त्या निकालात, त्यापैकी पहिलं जे प्रकरण आहे, त्यांचे सर्वात जास्त गाजलेले 4 प्रमुख प्रकरण, रणवीर अलाहाबादिया. मला वाटतं सगळ्यांनाच माहीत असेल की या व्यक्तीने किती ब्लंडर केलं. नो डाऊट आज हा भारतातल्या सर्वात मोठ्या पॉडकास्ट किंवा युट्यूबरपैकी एक आहे. त्याची फॅन फॉलोईंग फार जास्त आहे आणि त्याची लोकप्रियता सुद्धा एवढी जास्त आहे की तो मोठमोठ्या बॉलिवूड हस्तीपासून तर राजकारणी लोकांचे पॉडकास्ट बनवतो. पण त्यांनी एका कार्यक्रमामध्ये जे वाक्य म्हटले होते, स्वतःच्या आई वडिलाबद्दल जे वाक्य म्हटले होते, यानंतर मध्ये भारतातल्या अनेक लोकांना, विशेष करून ट्रोलर्सच्या निशाण्यावर तो आला होता. आणि सोशल मीडियावर त्याच्यावर जी अटॅक करण्यात आली होती, त्याला काही दिवस लपून पण राहावं लागलं होतं. आणि शेवटी त्यांना एक लिखित माफीनामा दिला, त्यावर त्याची सुटका झाली होती. तर रणवीर अलाहाबादिया याच्या प्रकरणामध्ये न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी काय नोंदवलं होतं की या व्यक्तीच्या मनात फार गलिच्छ काहीतरी साठलेलं आहे,
की जो व्यक्ती स्वतःच्या आई वडिलाबद्दल एवढं वाईट बोलू शकतो, म्हणजे या व्यक्तीच्या मनात किती वाईट साठलेला आहे. आणि लोकप्रियता, तो एवढा मोठा पॉडकास्टर आहे, तर त्याची कुठल्याही सामाजिक मर्यादा तोडण्याचा अधिकार देत नाही. तर हे वाक्य फार महत्वाचं आहे. भारतातल्या अनेक म्हणजे अनेक नका मोठमोठ्या सेलिब्रिटींना हे कळत नाही की तुम्ही किती लोकप्रिय असो, पण तुम्हाला कायद्यासमोर समानता ही संकल्पना लक्षात ठेवली पाहिजे. तुम्ही कोणताही कायदा तोडू शकत नाही. दुसरं प्रकरण त्यापेक्षाही फार जास्त गाजलेलं नुपूर शर्मा प्रकरण. या बीजेपीच्या म्हणजे भारतीय जनता पक्ष सत्ताधारी पक्षाच्या एक फार मोठ्या पदावर असणाऱ्या नेत्या आहे. यांनी प्रॉफेट मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल जे आक्षेपार्ह वाक्य म्हटलं होतं, त्यावर त्यांनी म्हटलं होतं, न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी, देशात सध्या जे काही घडत आहे त्यासाठी एकट्या नुपूर शर्मा जबाबदार आहे. म्हणजे परिस्थिती फार कठीण बनली होती. आणि सार्वजनिक पदावर म्हणजे गव्हर्नमेंटच्या कोणत्याही पदावर असणाऱ्या व्यक्तींनी आपल्या शब्दांची जाणीव ठेवायला पाहिजे. त्या व्यतिरिक्त स्वाती मालीवाल प्रकरण, या आम आदमी पक्षाच्या नेत्या आहे. यांना अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री असतानाच अरविंद केजरीवाल यांच्या बंगल्यावर एका दुसऱ्या आम आदमी पक्षाच्या मोठ्या नेत्याने फिजिकली अब्यूज केलं, म्हणजे यांच्यासोबत मारहाण केली. तर स्वाती मालीवाल प्रकरणामध्ये न्यायमूर्ती सूर्यकांत यांचं निरीक्षण होतं की हे मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान आहे की गुंड्यांचा अड्डा. एका महिलेशी असे करताना लाज वाटली नाही का? या व्यतिरिक्त मोहम्मद जुबेर प्रकरण फॅक्ट चेक. फेसबुकवर हा व्यक्ती फार जास्त प्रसिद्ध आहे, म्हणजे सोशल मीडियावर. आणि हा व्यक्ती सेक्युलर लोकांसाठी फार जास्त आयकॉन आहे. त्यामुळे हा नका अनेक गोष्टींचं नका फॅक्ट चेक करून लोकांसमोर रिअल फॅक्ट आणतो, पण काही काही लोकांना ते आवडत नाही. त्याच्यावर खोटा आरोप टाकून त्याला काही काळासाठी जेलमध्ये टाकण्यात आलं होतं. त्यावेळेस मोहम्मद जुबेर प्रकरणी न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी भारतीय राज्यघटनेचं फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन, अभिव्यक्ती स्वातंत्र्याअंतर्गत कलम 19(1) अंतर्गत कोणत्याही नागरिकाला त्याचे मत मांडण्यापासून रोखणे असंवैधानिक आहे, असं म्हणत मोहम्मद जुबेर याची बाजू घेत याला जामीन मिळवून दिला होता, जामीन. हे त्यांचे 4 प्रकरण ज्यामध्ये स्वतःहून त्यांनी निरीक्षण नोंदवले होते. या व्यतिरिक्त आता भारताचे सरन्यायाधीश होणारे सूर्यकांत यांचा समावेश काही महत्वाच्या घटनात्मक पीठामध्ये सुद्धा होता. जसं की न्यायमूर्ती सूर्यकांत हे 7 न्यायाधीशांच्या घटनापीठाचे देखील भाग होते. आणि त्यांनी अलीगड मुस्लिम विद्यापीठ ही अल्पसंख्याक संस्था नाही, म्हणजे भारतीय राज्यघटनेच्या कलम 30 अंतर्गत हे मायनॉरिटी इन्स्टिट्यूट नाही, आणि असा अजीज बादशाह 1976चा निकाल रद्द केला. आणि अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटीमधला जो मुस्लिम शब्द आहे, केवळ या शब्दावरून ती कलम 30 अंतर्गत एक नका मायनॉरिटी इन्स्टिट्यूट म्हणजे अल्पसंख्याक संस्था ठरत नाही, असा महत्वाचा निर्णय दिला होता. एवढंच नाही तर इंडियन पिनल कोड, ज्याची जागा आता भारतीय न्याय संहितेने घेतली आहे, त्या IPCच्या कलम 124 अंतर्गत देशद्रोह कायद्याला त्यांनी स्थगिती देणाऱ्या 3 न्यायाधीशांच्या खंडपीठामध्ये सुद्धा न्यायमूर्ती कांत सहभागी होते. कार्यकर्ते आणि पत्रकारांवर पिगॅसस सॉफ्टवेअर जे इस्रायलकडून विकत घेण्यात आलं, आणि इस्रायलच्या त्या NSO कंपनीचं म्हणणं आहे की हा सॉफ्टवेअर आम्ही फक्त आणि फक्त गव्हर्नमेंटला विकतो, आणि गव्हर्नमेंट याचा काय उपयोग करते आम्हाला माहीत नाही. आणि पिगॅसस सॉफ्टवेअरचा वापर भारतातल्या मोठमोठे पत्रकार आणि राजकारणी लोकांवर, विरोधी पक्षांच्या नका नेत्यांवर लक्ष ठेवण्यासाठी, त्यांचं व्हॉट्सअप हॅक करण्यासाठी वापरण्यात आलं, असं म्हणण्यात आलं होतं. परंतु गव्हर्नमेंटने ही जबाबदारी आजपर्यंत घेतली नाही. त्याच पिगॅसिस सॉफ्टवेअरच्या कथित वापराची चौकशी करण्यासाठी जी तज्ज्ञ समिती नियुक्त करण्यात आली होती, त्यामध्ये सूर्यकांत होते. परंतु सर्वात महत्त्वाची बाब की या तज्ज्ञ समितीने अहवाल दिल्यानंतर अजूनही गव्हर्नमेंटने तो सार्वजनिक केला नाही, पब्लिक केला नाही. त्याच्यामागे काय कारण त्यांनाच माहीत. सर्वोच्च न्यायालयाच्या अनेक उल्लेखनीय निर्णयामध्ये जम्मू काश्मीरचं कलम 370 रद्द करण्याचा निर्णय कायम ठेवणाऱ्या घटनापीठाचे ते सदस्य होते. त्यामुळे जम्मू आणि काश्मीरचा विशेष दर्जा रद्द झाला. तर विद्यार्थी मित्रांनो, न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या जीवनात अजूनही मोठमोठे प्रकरण घडले, पण सर्वच्या सर्व प्रकरणांची यादी इथे देता येत नाही. आपण परीक्षेच्या दृष्टीने जी महत्वाची प्रकरणे आहेत, जसं जम्मू काश्मीरचं कलम 370, नोटबंदी वगैरे, नोटबंदीमध्ये गव्हर्नमेंटचे इंटेन्शन योग्य होतं असं सुद्धा त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर जे आपण बघितलं की पिगॅसस सॉफ्टवेअर, यामध्ये सुद्धा त्यांचा, आणि देशद्रोहाचा कायदा स्थगित करण्यामध्ये त्यांचा महत्वाची कामगिरी त्यांची ठरली. तर हे सगळे पॉईंट तुम्हाला एक्झाममध्ये विचारतात. आणि अत्यंत गरीब कुटुंबातून येऊन आज हे व्यक्ती भारताचे सरन्यायाधीश बनत आहे, आणि एक मिलेनियर आहे, म्हणजे कोट्यावधी आहे. त्यांची संपत्तीवरून सुद्धा चर्चा झाली होती. आणि ते हरियाणा राज्यातले पहिले, स्वतंत्र भारतातले पहिले चीफ जस्टिस ऑफ इंडिया बनणार आहे. अशा अनेक बाबी तुम्हाला एक्झाममध्ये येऊ शकतात. तर लक्षात ठेवा, या व्हिडिओमध्ये त्यांची संपत्ती, त्यांचे महत्त्वाचे प्रकरण, त्यात त्यांनी नोंदवलेले निरीक्षण, आणि परीक्षेमध्ये ते कोणकोणत्या खंडपीठाचे भाग होते यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न येऊ शकतात. तर हा छोटेखानी व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, नक्की आपले मत कळवा. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान. धन्यवाद.